बघा, पब्लिक लाईटिंग इन्स्टॉलेशन 4th युनिट आपण स्टार्ट करू. EECचा कितवा 4th युनिट आपण स्टार्ट करू, पब्लिक लाईटिंग इन्स्टॉलेशन. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला 4 कंटेंट पाहिजेत. सिलेबसमध्ये फक्त किती 4च कंटेंट बघायची. क्लासिफिकेशन ऑफ आउटडोअर इन्स्टॉलेशन, आउटडोअर घराच्या बाहेरचं इन्स्टॉलेशन, त्याचं क्लासिफिकेशन करायचे. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट पब्लिक लाईट इन्स्टॉलेशन, स्ट्रीट लाईट आणि पब्लिक लाईट हे दोन्हीचं इन्स्टॉलेशन बघायचं. त्याच्यानंतर टर्मिनॉलॉजी यूज अकॉर्डिंग टू NEC 2023, NECच्या 2023 नुसार याच्यात कोणकोणत्या टर्मिनॉलॉजी वापरतात ते बघायचं आपल्याला. त्याच्यानंतर टर्म्स रिलेटेड टू हायवेच्या रिलेटेड टर्म्स, लाईट इन्स्टॉलेशन, फोटोमेट्रिक टर्म्स अँड इल्युमिनरीज एक्सेट्रा. ओके, फोटोमेट्री म्हणजे काय, इल्युमिनरीज कोणकोणते वापरणार आहेत, त्याच्यानंतर हायवेच्या काही टर्म्स आहेत ते आपल्याला बघायचं. त्याच्यानंतर एम ऑफ पब्लिक लाईटिंग इन्स्टॉलेशन, काय टार्गेट, का बरं आपण पब्लिक लाईट इन्स्टॉलेशन करतो ते बघायचे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ रोड, स्टँडर्ड लेआउट ऑफ रोडचे वेगवेगळे क्लासिफिकेशन असते. नॅशनल हायवे, स्टेट हायवे, त्याच्यानंतर इंटरनॅशनल हायवे पाहिलं असेल ना. तर हे आपल्याला इथं बघायचे. आज मी एक टोलचा एक छोटासा व्हिडिओ टाकला, पाहिला तुम्ही, शॉर्ट टाकलेला आहे, बघून घ्या नंतर. तर पहा, क्लासिफिकेशन ऑफ रोड, जसं ट्रेनचं क्लासिफिकेशन असतं आहे कशाचं, मॉड गेज, मीटर गेज, ब्रॉड गेज, मीटर गेज आणि नॅरो गेज असे पटरीचं क्लासिफिकेशन असतं. तसं रोडचं बी ग्रामीण सडक, गाव पातळीचा, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट हायवे, स्टेट हायवे, नॅशनल हायवे, इंटरनॅशनल हायवे, त्याच्यानंतर 1 पदरी, 2 पदरी, चौपदरी, त्याच्यानंतर डबल टेकर, अशा पद्धतीचे रोड असतात ते आपल्याला इथं बघायचे. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट पोल स्ट्रक्चर, स्ट्रीट लाईटला पोल पाहिला असेल ना, कधी कधी मध्येच पोल असतो दोन्ही साईडला, तर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट, सोर्स यूज इन स्ट्रीट लाईट इन्स्टॉलेशन, कोणत्या टाईपचा लॅम्प आपण तिथं वापरतो त्याचं सिलेक्शन ते बघायचं आहे. त्याच्यानंतर केबल रिकमेंडेड, टाईप्स अँड साईज ऑफ केबल, कोणत्या टाईपचं आणि कोणत्या साईजचं केबल लागेल ते. त्याच्यानंतर ऑन ऑफ कंट्रोल ऑफ इक्विपमेंट ऑफ स्ट्रीट लाईट इन्स्टॉलेशन, त्याचं ऑन ऑफ कंट्रोल कसं होतं आहे ते आपल्याला बघायचं. तर पहिल्या याच्यात क्लासिफिकेशन ऑफ आउटडोअर इन्स्टॉलेशन आणि दुसऱ्या याच्यामध्ये स्ट्रीट लाईट पोलचे रिलेटेड टर्म्स. त्याच्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये हाय मास्ट पोल स्ट्रक्चर, हाय मास्ट, चौकामध्ये असं एक मास्ट दिसतं तुम्हाला एक मोठं आणि त्याच्यावर लांब लांब 1-1 किलोमीटरपर्यंत प्रकाश जाणारे लाईट, त्याला हाय मास्ट स्ट्रक्चर म्हणतात. तर ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट, वायरिंग डायग्राम हाय मास्टची. ओके, त्याच्यानंतर लास्ट कन्सेप्ट आहे डिझाईन एस्टिमेशन अँड कॉस्टिंग ऑफ स्ट्रीट लाईट अँड हाय मास्ट लाईटिंग. तर याचं काय करायचं आहे, डिझाईन करायची, एस्टिमेशन करायचं म्हणजे अप्रॉक्सिमेटली कॉस्टिंग करायची, आणि कॉस्टिंग ऑफ स्ट्रीट लाईट्स अँड हाय मास्ट लाईटिंग. तर त्याची लाईटिंग, कॉस्टिंग आणि डिझाईन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. जसं आपण रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन, कमर्शियल इन्स्टॉलेशन आणि इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनचं बघितलं, तेच आता आपल्याला काय करायचं, पब्लिक लाईटचं इन्स्टॉलेशन करायचं. तर याचं डिझाईन आणि कॉस्टिंग. तर 4च कन्सेप्ट आहेत, कोणकोणत्या पुन्हा सांगतो. क्लासिफिकेशन ऑफ आउटडोअर इन्स्टॉलेशन, स्ट्रीट लाईट, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट पोल स्ट्रक्चर, त्याच्यानंतर हाय मास्ट पोल स्ट्रक्चर आणि डिझाईन सगळ्यांची. ओके, एवढं आपल्याला बघायचं, समजलं. चारमधला पहिला कन्सेप्ट आपण बघू, क्लासिफिकेशन ऑफ आउटडोअर इन्स्टॉलेशन. तर आउटडोअर इन्स्टॉलेशनचं क्लासिफिकेशन म्हणजे कोणकोणत्या टाईपचे आउटडोअर इन्स्टॉलेशन आहे. तर पहिलं तर फॅक्टरी, कंपनीमध्ये बाहेरचा जो एरिया आहे, पाहिला असेल ना तुम्ही, एखादा सबस्टेशन वगैरे असेल, फॅक्टरी असेल, तर त्याच्या बाहेर काय असते, अशा पद्धतीची लाईटिंग असते, तर ते आउटडोअर इन्स्टॉलेशन. कॉलेजच्या पार्किंगच्या बाहेर किंवा अजून इकडं जे लाईट असेल त्याला आपण काय म्हणतो, आउटडोअर इन्स्टॉलेशन. त्याच्यानंतर स्ट्रीट, रोड, रस्ते किंवा रोडच्या साईडला तुम्ही पाहिलं असाल ना प्रकाश पडताना, तर ते आउटडोअर इन्स्टॉलेशन. त्याच्यानंतर फ्लड लाईट,
गार्डन, स्टेडियम अशा ठिकाणी एकदम फ्लड लाईट म्हणजे पूर्ण एरिया कवर करणाऱ्या, आता लग्न समारंभ आहेत, रात्रीचे लग्न असले तर पूर्ण ते कवर करणारा फ्लड लाईट म्हणजे जास्त इल्युमिनेशन प्रोव्हाइड करणार, लख्ख प्रकाश. तर हे फ्लड लाईट. त्याच्यानंतर रेल्वे रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेला असेल ना तो, कशाला प्रवास करायला, अच्छा मित्राला सोडायला गेला, ठीक आहे. तर हे प्लॅटफॉर्मची लाईट पण पाहिली असाल तुम्ही. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, मोठमोठे बोर्ड असतात बघा, आय लव्ह जालना, पाहिलं तुम्ही, आय लव्ह छत्रपती संभाजीनगर, अशा पद्धतीचे जे बोर्ड आहेत त्यात, किंवा एखाद्या दुकानाचं नाव, एखाद्या पाटीचं नाव, एखाद्या पोस्टरचं हे केलेलं असतं, तर ती लाईटिंगसुद्धा आउटडोअर इन्स्टॉलेशनमध्ये येते. ओके. त्याच्यानंतर स्पोर्ट ग्राउंड, आत्ता वर्ल्ड कप झाला ना, कुठं होती ती मॅच, अहमदाबादला होती, नरेंद्र मोदी स्टेडियम. त्याचं पहिलं नाव काय होतं, नरेंद्र मोदी स्टेडियमचं पहिलं नाव होतं सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम. ते बदलून नरेंद्र मोदींनी स्वतःचं नाव दिलं आणि त्याची कॅपॅसिटी वाढवली. जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे, 1,00,000 लोक त्या ॲट अ टाईम मॅच बघू शकतात. ओके, असू द्या. तर तिथं जी मॅच चालते तशा ठिकाणी तर पूर्ण ग्राउंडला प्रकाश व्यवस्थित राहावा, त्यासाठी आपण स्पोर्ट ग्राउंड लाईटिंग तिथं वापरतो. तर ह्या सगळ्या आउटडोअर लाईटिंग आहे. कोणकोणत्या, फॅक्टरी, रोड ऑर स्ट्रीट, फ्लड लाईट, रेल्वे प्लॅटफॉर्म लाईट. मग इथं बस स्टँड, एअरपोर्ट ह्या सुद्धा आले बरं का, नाही तर तुम्ही म्हणतात फक्त रेल्वेच. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, स्पोर्ट ग्राउंड आणि शेवटी काही नाही आलं तर ETC. ETC म्हणजे काय, एक्सेट्रा. इतर ETC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन नाही, उगं ते इलेक्ट्रॉनिक्सवाले लेकरं नाराज व्हायचे. तर हे समजलं तुम्हाला, हे आउटडोअर इन्स्टॉलेशनचं क्लासिफिकेशन. आता हा एक पहिला कन्सेप्ट झाला आपला. चला दुसरा कन्सेप्ट बघा, टर्मिनॉलॉजी, स्ट्रीट लाईट अँड पब्लिक लाईटचा डिफरन्स. स्ट्रीट लाईट म्हणजे काय रे, स्ट्रीट लाईट म्हणजे स्ट्रीटचा लाईट बाहेरची, आणि पब्लिक लाईट म्हणजे पब्लिकसाठी वापरल्या जाणारे लाईट. आता बघा, देअर आर नो वॉल, भिंत असते का स्ट्रीट लाईटला, भिंत असते का, नाही. सिलिंग असते का, नाही. रिफ्लेक्टर असते का, कॅन रिफ्लेक्ट अँड डिफ्यूज लाईट, सो लॉंग अँड हार्ड शॅडो कांट बी अवॉइडेड. तर स्ट्रीट लाईटमध्ये अशा लांब लांब शॅडो पडतात, उजेड. ओके, आणि डिफ्यूज पण होतात ते. ओके, रिफ्लेक्टर तुम्ही बघा, लांब गाडीचा प्रकाश तुम्हाला काय करेल, तुमच्या डोळ्याला त्रास देईल. तसं घरामध्ये होते का, नाही. ओके, तर काय काय आहे, देअर आर नो वॉल, नो सिलिंग विच कॅन रिफ्लेक्ट अँड डिफ्यूज लाईट, सो लॉंग अँड हार्ड शॅडो कॅन नॉट बी अवॉइड. लॉंग आणि हार्ड शॅडो आपण अवॉइड नाही करू शकत, मोठी सावली पडते आणि रिफ्लेक्शन पण फास्ट होतं किंवा डायरेक्ट पडतं आहे. कधी कधी तुम्ही बघा, रोडच्या कडेने असं टर्न असेल तर तिथं सेफ साईन असतात, ते साईन आपल्याला लगेच दिसतात. ओके, रेडिएशन असते ते. तर बघा नेक्स्ट, इंडोर इल्युमिनेशन लेवल इज मच more than street light as area of illumination is very vast. बघा, स्ट्रीट लाईट मोठं असते, घर छोटं असते. घरामध्ये एक लॅम्प लावला तरी त्याचं इल्युमिनेशन काय होईल, पूर्ण भरपूर प्रकाश देण्याचं काम करेल. पण स्ट्रीट लाईटला तसं आहे का, नाही. एरियाच वास्ट असल्यामुळं काय होणार आहे, तिथं इल्युमिनेशन लेवल कमी राहील आणि घरामध्ये इल्युमिनेशन लेवल मात्र जास्त राहील. येतं लक्षात. त्याच्यानंतर रोड बिहेव्स ॲज डिफ्युजिंग सरफेस. रोड डिफ्युजिंग सरफेसचं काम करेल. वेन ॲन अँगल इन्सिडंट इज स्मॉल अँड रिफ्लेक्टिंग सरफेस वेन अँगल ऑफ इन्सिडंट इज लार्ज. रोड रिफ्लेक्शनचं काम करेल. ओके, डिफ्युजिंग सरफेसचं काम करेल. अँगल ऑफ इन्सिडंट लहान असेल आणि जर अँगल ऑफ इन्सिडंट लार्ज असेल तर तो रिफ्लेक्शनचं काम करेल. डिफ्युजन आणि रिफ्लेक्शन माहिती आहे का तुम्हाला,
बघा अँगल ऑफ इन्सिडंट हे समजून घ्या आधी. हा अँगल आला आहे, असं जर असेल तर हे रिफ्लेक्ट होईल, पण असं जर असेल तर हे काय होईल, वापस येईल का? ओके. काही 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 याला ते रिफ्लेक्ट होतं, इथून आलं तर हे रिफ्लेक्शन होईल, डिफ्युजन होईल. बघा इथं पडलं तर हे डिफ्यूज होईल, हे 4 जागेवर जाईल, आणि इथं जर पडलं तर हे डायरेक्ट रिफ्लेक्ट होईल अशा पद्धतीने. ओके. सो अँगल ऑफ इन्सिडंट जर छोटा असेल तर काय होईल, रिफ्लेक्शन, डिफ्युजन होईल. अँगल ऑफ इन्सिडंट छोटा असेल तर डिफ्युजन होईल, पण अँगल ऑफ इन्सिडंट मोठा असेल तर काय होईल, रिफ्लेक्शन होईल. कळते का नाही? छोटा असेल तर डिफ्युजन म्हणजे इथं चमकल आहे, आणि मोठा असेल तर रिफ्लेक्शन. येतं लक्षात? बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ड्रायव्हर एन्काउंटर विथ हाय अँगल ऑफ इन्सिडंट. हाय अँगल ऑफ इन्सिडेंटला ड्रायव्हरला एन्काउंटर करावं लागते, अडचण येते त्याच्यामुळं. वेरॅज प्रिसियस ॲट लोअर अँगल ऑफ इन्सिडंट. म्हणजे मोठा जो अँगल ऑफ इन्सिडंट जो आहे, मोठा अँगल ऑफ इन्सिडंट जो आहे हा तो ड्रायव्हर एन्काउंटर करतो, पण जर छोटा असेल डिफ्युजनचा तर ते डोळ्याला त्रासदायक आहे. डिफ्युजन म्हणजे काय ते समजून घ्या पहिले. समजा तुम्ही रात्री गॉगल लावल्यावर काय होईल रे? नाही, येणारे लाईट दिसते, पण ते कशा दिसतात, अशा पाहिलं की तुम्ही, डिफ्यूज होणारे दिसते का नाही? आणि जर गॉगल काढला तर काय होईल, एकदम सरळ तुम्हाला स्ट्रेट दिसते, आणि येणारा लाईट चमकतात त्या, ओके, पण त्या एन्काउंटर करता येतात. ओके. लार्ज अँगल असेल तर एन्काउंटर करता येतात, पण छोटा असेल तर एन्काउंटर करता येतात का? नाही. ओके. त्या डिस्ट्रॅक्ट करणार तुम्हाला. काय करणार? याच्याऐवजी आपण डिस्ट्रॅक्ट करू आपण शब्द. प्रिसाइज ॲट लोअर अँगल ऑफ इन्सिडंट, डिस्ट्रॅक्ट करणार किंवा डिस्कम्फर्ट करणार. हे कन्सेप्ट समजला तुम्हाला? तर हे स्ट्रीट लाईट आहे व्हर्सेस पब्लिक लाईट. पब्लिक लाईट छोटी असते, घरात असते, त्याच्यामुळं त्याचं इल्युमिनेशन लेवल चांगलं असतं, पण स्ट्रीट लाईटमध्ये तुम्हाला ड्रायव्हरची काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर डिफ्युजन आणि रिफ्लेक्शन काय असते, जर छोटा अँगल ऑफ इन्सिडंट असेल तर डिफ्युजन देईल, आणि मोठा अँगल ऑफ इन्सिडंट असेल तर रिफ्लेक्ट करेल. ओके. आणि इंडोअरची लेवल कमी असते, याची जास्त असते. त्याच्यानंतर इथं भिंत वगैरे नसते, कुठं स्ट्रीट लाईटला सिलिंग वगैरे नसते, तर काय होतं, रिफ्लेक्ट होतं आणि डिफ्यूज होते, रिफ्लेक्ट आणि डिफ्यूज. तर रिफ्लेक्ट कधी होतं, लार्ज अँगल ऑफ इन्सिडंटला, आणि डिफ्यूज कधी होतं, स्मॉल अँगल ऑफ इन्सिडंटला. आणि तिथं आपण हार्ड शॅडोन ग्लेअर अवॉइड नाही करू शकत. ओके. लॉंग अँड हार्ड शॅडो आपण अवॉइड नाही करू शकत स्ट्रीट लाईट. पहा तुम्ही कधी एखादी गाडी जर आली तर शॅडो असे 10-10 किलोमीटरपर्यंत जाईल, कारण तो असे पॅरलल लाईट असते ना, आणि पॅरलल लाईट असेल तर त्याचा प्रकाश किती लांब असेल, म्हणजे कळालं तुम्हाला. शॅडो जर अशी जर लाईट आलेली असेल, इथं जर अंगार पडली तर त्याचा शॅडो किती यार असेल, खूपच मोठा असेल, लार्ज असेल. तर हे आपण स्ट्रीट लाईटला अवॉइड करू शकत नाही, पण घरामध्ये अवॉइड करू शकतो प्रॉपर लोकेशन देऊन, कारण तिथं वॉल आणि सिलिंग असते. ओके. सो समजलं? सो राईट डाऊन.